माझ्याकडे आलो तेव्हा पहिल्यांदा मला काय वाटलं, हा तुमची पहिली रिॲक्शन काय होती? पहिली रिॲक्शन बरं झालं बाबा, खूप दिवसात कोणी सिनेमात काम करायला विचारलं नाही. यांनी विचारलंय, त्यांचं मत बदलायच्यात हो म्हणून टाकावं, म्हणून मग मी लगेच हो म्हणून टाकलं. बरं. ही तरुण पोरं सगळी क्रिकेटची मॅच बघून इतका दंगा करतात की राग येतो मला. आणि त्या सगळ्या याच्यात कोणतरी माणसं आमच्या घरात घुसतात. तो लाडका तुमचा सिद्धार्थ जाधव घरात घुसतो माझ्या, सचिन म्हणून घुसतो. बरं, त्यांनी सांगितलं असतं की मी सिद्धार्थ जाधव आहे, तर मग मी म्हटलं असतं ये बाबा. तो तसं येतच नाही, सचिन म्हणून येतो. कायम नवीन लोकांबरोबर काम करावं, कारण ते वर्तमान आहे. वर्तमानाशी नीट संपर्क ठेवायचा असेल तर तरुण लोक आजूबाजूला पाहिजेत सारखी. नमस्कार सर, मराठी मूड चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. सर्वप्रथम तुमचा मूड कसा आहे? मराठी आणि मूड काय म्हणता तुम्ही? मूड म्हणजे काय सांगा बरं मराठीत? मूड म्हणजे मराठीत त्याला आम्ही मूड असं काही म्हणतात. इंग्लिश मध्ये काय म्हणतात मग? इंग्लिशमध्येच मूड म्हणतात. मग त्यामुळे मराठीत आम्ही काय? आजकालची तरुण आहेत, नवीन जनरेशन, त्यांच्या प्रत्येक दुसऱ्या वाक्याला, प्रत्येक दुसऱ्या शब्दाला इंग्रजी शब्द येत असतात. तर त्यांच्याबरोबर एक नाळ जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि ती हळूहळू जुळली जाते असंही आम्हाला वाटतंय. एक मराठी आणि एक इंग्लिश शब्द घेतला की नाळ जुळते बरं का. लक्षात ठेवा, रिमेंबर इट. मला माहिती आहे सर, तुमचं मूड हसरा खेळ आहेच, पण आत्ता इथे आपला ट्रेलर लॉन्च झाला उत्तम असा, तर आता तुमची भावना कशी? मला हे कळत नाही. सारखं असं तुला लागले का लघवीला असं विचारलं तर आत्ता तुमची भावना काय आहे? मला भावना यायची अजून, आली की सांगतो. बरं सर, सिनेमा आपली बातमी फुटली. अरे भावना अशी सतत नसते कधी. काय इंग्लिश शब्द अफेक्ट, मूड आणि इमोशन हे स्तर आहेत. स्वरांचे कसे पिच असतात की नाही, तसे भावनेचे पिच येते, सतत असते, त्याला म्हणतात अफेक्ट. म्हणजे बरं वाटतं, सारखं बरं वाटतं, बरं वाटतं, दुःखी वाटतं, परागलेला असतो. नाही कळतं की नाही, का अक्कल आहे, याला म्हणतात भावाला. मोठ्यांदी व्यक्त होते किंवा अतिप्रमाणात ती भावना. बाकी मूड, हा सिनेमाचा मूड चांगला आहे खूप. बरं सर, त्यालाच लागून दुसरा प्रश्न माझा की आतली बातमी फुटली हा सिनेमा जेव्हा तुमच्याकडे आला तेव्हा तुमची पहिली रिॲक्शन काय होती? लीक ऑफ इनर न्यूज. सर, हे झालं ट्रान्सलेशन. असं झालं का? बरं. माझ्याकडे आलं तेव्हा पहिल्यांदा मला काय वाटलं, हा तुमची पहिली रिॲक्शन काय होती? पहिली रिॲक्शन बरं झालं बाबा, खूप दिवसात कोणी सिनेमात काम करायला विचारलं नाही. यांनी विचारलंय, त्यांचं मत बदलायच्यात हो म्हणून टाकावं, म्हणून मग मी लगेच हो म्हणून टाकलं. बरं सर, तुमचं स्क्रिप्टचं वाचन तर झालंच असेल ना? नाही, स्क्रिप्ट लिहिलेलंच नव्हतं. म्हणजे फक्त तुम्हाला टायटल ऐकवलं आणि नाही, मला नॅरेशन दिलं. बरं सर, ठीक आहे. मराठी मूड प्रमाणे चाललंय. येस येस येस, एकदम करेक्ट वाईब पकडले. येस. सर, पुढे माझं असं म्हणणं आहे की ह्या सिनेमामध्ये तुमचं जे कॅरेक्टर आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? माझं कॅरेक्टर आहे भास्कर वानखेडे. माझ्या पत्नी सविता वानखेडे या रोहिणी हातंगडी आहेत. आम्ही एका चाळीत राहतो आणि या चाळीत ही तरुण पोरं सगळी क्रिकेटची मॅच बघून इतका दंगा करतात की राग येतो मला. आणि त्या सगळ्या याच्यात कोणतरी माणसं आमच्या घरात घुसतात. तो लाडका तुमचा सिद्धार्थ जाधव घरात घुसतो माझ्या, सचिन म्हणून घुसतो. बरं, त्यांनी सांगितलं असतं की मी सिद्धार्थ जाधव आहे, तर मग मी म्हटलं असतं ये बाबा. तो तसं येतच नाही, सचिन म्हणून येतो. रिक्षा चालवतो. बघा सिनेमा,
कळेल तुम्हाला रिक्षात काय होतं ते. पण त्याच्यावरती रागवण्याचं असं ठोस काय कारण कोणावरती त्या रिक्षावाल्यावरती किंवा जो मला तुमच्या काय घरात माहिती रिक्षावाला आहे तो. तुमच्या घरात मला वाटतं भलताच कोणीतरी तो आहे बरं आणि तो तसा नसतोच. बरं मग आणि तो तसा नसतो म्हणून मला राग येतो. मग आणि दुसरं गोष्ट म्हणजे क्रिकेटवरती का तुमचा राग नाही क्रिकेटवरती राग नाही हो, ते दंगा जे करतात ना त्याच्यावरती राग आहे. बरोबर बरोबर आत्ताच आपण सिनेमाची गाणी सुद्धा ऐकली काय खूपच टॉप छान. गाणी आहेत. अगदीच गाणी चांगली पाहिजे बघ. खरंय सिनेमा नाही कळला तरी चालेल पण गाणी कळली पाहिजे. करेक्ट गाण्यात काही फोडण्यासारखं नाही आहे. गाणी फोडलीच आम्ही आधीच. बातमी फोडायची. सर त्याचबरोबर तर ह्या सिनेमात आपल्याला अगदी सिनियर सिटीजन जसे की तुम्ही झालात, रोहिणी हट्टंगडे मॅम झालं, त्याचबरोबर अगदी नवीन पिढी सुद्धा दिसते. तर ह्यांच्याबरोबर आपला काम करण्याचा अरे अनुभव. कायम नवीन लोकांबरोबर काम करावं कारण ते वर्तमान आहे. वर्तमानाशी नीट संपर्क ठेवायचा असेल तर तरुण लोक आजूबाजूला पाहिजेत सारखी. तेच मी म्हणतोय करेक्ट वाईब पकडली आहे तुम्ही. येस. सो प्रेक्षकांना काय सांगाल सिनेमाबद्दल. एक काम करा, एक थिएटर बांधून ठेवलेत लोकांनी, तिथं जाऊन सिनेमा बघत जा. वाटेल तिथं वाटेल त्या गोष्टी करू नयेत. आपण करायच्या तिथं योग्य ठिकाणी जातो की नाही, तसा सिनेमा बघायचा असेल तर योग्य ठिकाणी जाऊन बघा. याच्यात बघू नका. काय याच्यात बघतात त्याला सिनेमा नाही म्हणत, त्याला रील म्हणतात. रील. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच.